वाघाची डरकाळी ऐकून जंगलात थरकाप उडतो. मात्र याच वाघाचा मृत्यू कोंबडीचं मांस खाल्ल्याने झाल्याचं ऐकून अनेकांचा थरकाप उडालाय. नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये 3 वाघ आणि एका बिबट्याचा चिकन खाल्ल्याने मृत्यू झाला आणि एकच खळबळ उडाली. मात्र वाघाच्या मृत्यूचं कारण काय आहे? मानवी वस्तीवरील हल्ल्यामुळे गोरेवाडा रेस्क्यू सेंटरने वाघांना रेस्क्यू केलं. वाघावर उपचार सुरू असताना त्यांना कोंबडीचं मांस खायला दिलं. कोंबडीचं मांस खाल्ल्याने 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला. वाघाच्या मृत्यूमुळे रेस्क्यू सेंटरमध्ये एकच खळबळ उडाली. मृत वाघ आणि बिबट्यांच्या अवयवाचे नमुने भोपाळ पशु वैद्यकीय सेंटरला पाठवले. वाघ आणि बिबट्याचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं स्पष्ट झालं. बर्ड फ्लूमुळे वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडली नव्हती, त्यामुळे बर्ड फ्लूमुळे वाघाचा मृत्यू कसा झाला याविषयी रेस्क्यू सेंटरच्या प्रशासनानेही आश्चर्य व्यक्त केलंय. तर वनमंत्री गणेश नाईक यांनी वाघ आणि बिबट्यांच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. एकीकडे HMPV या विषाणूने टेन्शन वाढवलं असताना आता बर्ड फ्लूमुळे वाघांचा मृत्यू झाल्याचं समोर आल्याने अनेकांची धाबेदार आणली आहे. त्यामुळे वाघाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला H5N1 हा विषाणू यापूर्वी आलेल्या बर्ड फ्लूपेक्षा वेगळा आहे का याचा शोध घेण्याची गरज आहे. एवढंच नाही तर बर्ड फ्लूची लागण इतर वाघांना होऊ नये यासाठी विशेष काळजी घ्यायला हवी. याबरोबरच वाघांसाठी आणल्या जाणाऱ्या खाद्याची योग्य प्रकारे तपासणी केली जात नाही का याचीही चौकशी होऊन सत्य बाहेर यायला हवं.